नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र सीईटी सेलद्वारे जाहीर करण्यात आलेल्या MBBS BDSच्या तिसऱ्या राऊंडच्या शेड्यूलबद्दल डिटेल डिस्कशन घेणार आहोत। याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। सीईटी सेलच्या वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेट कोटा 85% जो काय आहे त्याच्या MBBS आणि BDSच्या तिसऱ्या राऊंडचा शेड्यूल अवेलेबल आहे। याच्यामध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा एक कॉलम आहे। पहिलं जे आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि डेट दिलेली आहे 9/10/2024 ते 13/10/2024 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधी देण्यात आलेली आहे। हे नव्याने रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांना लागू पडणार आहे त्याविषयी आपण आता डिटेल पाहणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही याविषयी माहिती घेणार आहोत। पहिला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। तर पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सीईटी सेलच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये भाग घेतला नव्हता किंवा त्यांनी फॉर्मच भरला नव्हता अशा विद्यार्थ्यांना जर आता महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या 85% स्टेट कोटा जो काय आहे त्याच्या MBBS BDSच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आत्ता भाग घ्यायचा असेल तर असे विद्यार्थी आत्ता नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात। म्हणजे आत्तापर्यंत सीईटी सेलचा त्यांनी फॉर्मच भरला नाही, MBBS BDS काउन्सिलिंग प्रक्रिया असेल किंवा BAMS BHMS BUMS किंवा फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेससाठीचा कुठलाच फॉर्म त्या विद्यार्थ्यांनी भरला नसेल आणि आत्ता त्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर असे विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात। दुसरा आहे कुठल्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं नाही। म्हणजेच MBBS BDSच्या सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं नाही किंवा मिळालेलं कॉलेज सेकंड राऊंडचं सोडून दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। आता दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी आहेत, त्यांचे काही प्रकार आहेत। असे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट अवेलेबल होती। म्हणजेच मिळालेलं कॉलेज पहिल्या राऊंडला सहज सोडता येत होतं, विद्यार्थी बाहेर पडत नव्हते, फ्री एक्झिट अवेलेबल होती आणि फ्री एक्झिट घेऊन त्यांनी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आणि सेकंड राऊंडला त्यांना एखादं कॉलेज मिळालं आणि त्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलं तर अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं, त्यांनी फ्री एक्झिट घेतली होती, सेकंड राऊंडला त्यांना कॉलेज मिळालं आणि त्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केली नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी फ्री एक्झिट घेतली होती, सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली परंतु कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल आणि ते तुम्ही सोडून दिलं असेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी ते अपग्रेडेशनला टाकलं आणि सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केली आणि त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं। म्हणजे सेकंड राऊंडला पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं होतं ते कॉलेज हाताशी धरून सेकंड राऊंडला अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केली आणि नवीन कॉलेज त्यांना मिळालं आणि त्या अपग्रेड झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी जे नवीन कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी जॉईन केलं असेल तर त्यांना सुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। परंतु पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं, सेकंड राऊंडला अपग्रेडेशनसाठी आलेले होते, पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड करून आणि अपग्रेड झाल्यानंतर सेकंड राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जर त्यांनी जॉईन केलं नसेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी ते होल्ड केलेलं होतं, सेकंड राऊंडला अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु नो चेंज, म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलंच कॉलेज त्यांच्या नावापुढे असेल तर त्यांचं पहिल्या राऊंडचं कॉलेज आत्ता अजूनही जॉईन असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। ते विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात आणि असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये पण कॉलेज मिळालेलं नाही, दुसऱ्या राऊंडमध्ये पण कॉलेज मिळालेलं नाही अशाही विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, ते विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात। इन शॉर्ट असे विद्यार्थी ज्यांना राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालंय
आणि त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनाच नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी तिथे जॉईन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे ते अजूनही त्यांच्याकडे जॉईंट स्टेटसमध्ये आहे, अशाही विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. राऊंड 2 मध्ये मिळालेली सीट सोडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे. हे डिटेल ज्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे अशांसाठीची आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही अशाही विद्यार्थ्यांसाठीचं आपण पाहिलेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी 9/10/2024 ते 13/10/2024 असा कालावधी त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे संपूर्ण फॉर्म त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने CET सेलचा भरावा लागणार आहे. जसा पहिला भरलेला होता तसा संपूर्ण फॉर्म त्यांना डॉक्युमेंट अपलोड सहित पुन्हा सगळी प्रोसेस करावी लागणार आहे. आणि मग पुन्हा एकत्रित मेरिट लिस्ट सुद्धा MBBS BDS कोर्सेससाठी जाहीर होणार आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी म्हणजे नव्याने रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आणि जे जुने विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांची एकत्रित मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट कंबाईंड प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट 14/10/2024 रोजी डिक्लेअर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजेच कॉलेज भरण्याची जी प्रक्रिया आहे 15/10/2024 ते 17/10/2024 या कालावधीमध्ये आहे. आणि तिसऱ्या राऊंडचं सिलेक्शन लिस्ट जी आहे ती 19/10/2024 पर्यंत डिक्लेअर होणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी 20 ते 23 हा कालावधी त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला एवढं सगळं होऊनही आपलं एखादा ॲडमिशनच कॅन्सल करायचं असेल तर तो 23/10/2024 पर्यंत आपलं ॲडमिशन मिळालेलं त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतो. अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. सगळ्यात महत्त्वाचं की पुन्हा एकदा आपण रिपीट करूयात की सेकंड राऊंडला ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं नाही, मग ते MBBSचं असो किंवा BDSचं असो, अशा विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. या संपूर्ण विषयी चॉईस फिलिंग विषयी किंवा महाराष्ट्रामध्ये जे नव्याने आता MBBS कॉलेजेस आलेले आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलद्वारे पुढे प्रकाशित करणारच आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.